नमस्कार, मी डॉक्टर शुभम, MBBS MD मेडिसिन. कधी लक्षात आलं आहे का, काही दिवस झोप नीट होत नाही आणि सकाळी उठल्यावर डोकं जडजड वाटतंय. असं वाटतं की कॉफी प्यायल्यानंतरही डोकेदुखी जात नाही आहे. डॉक्टर शीतल नावाची माझी एक पेशंट नेहमी म्हणायची, डॉक्टर गोळी घेतल्यावर थोडं बरं वाटतं, पण दुसऱ्या दिवशी परत तीच डोकेदुखी. तिचा खरा प्रॉब्लेम होता झोपेचा तुटलेली सायकल. डोकेदुखीचं औषध नेहमी काम करत असं नाही, पण झोप सुधारली तर डोकेदुखी हळूहळू गायब होऊ शकते. चला एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ झोप सुधारायची कशी. पहिलं पाऊल म्हणजे दररोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं. तुमच्या शरीराचं घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक तेच डोकेदुखीवर सगळ्यात जास्त परिणाम करतं. रात्री उशिरा मोबाईल स्क्रोल करून उठल्यावरचा थकवा म्हणजे डोक्याला दिलेला पहिला झटका. पण तुम्हाला माहीत आहे का, केवळ 30 मिनिटं उशिरा झोपलो तरी मेंदूतलं रक्तवाहिनींचं संतुलन बिघडतं आणि दुसऱ्या दिवशी टेन्शन हेडेक येतो. दुसरं पाऊल, झोपेचं आधी मोबाईल प्रकाश बंद करा. निळा प्रकाश म्हणजे ब्रेनला अजून दिवस चालूच आहे असा सिग्नल देणारा शत्रू. त्यामुळे मेंदू मेलाटोनिन नावाचा झोपेचा हॉर्मोन बनवतच नाही. एक सोपी ट्रिक, झोपायच्या 30 मिनिट आधी मोबाईल बाजूला ठेवा आणि लाईट बंद करा. तिसरं पाऊल म्हणजे तुमची झोपेची खोली थंड, शांत आणि अंधारी ठेवा. आपण कितीही थकलो असलो तरी जर वातावरण गोंगाटाचं असेल, मेंदू सतत सतर्क राहतो आणि आराम मिळत नाही. आणि सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट, झोपायच्या आधीचे विचार. नकारात्मक विचार म्हणजे मेंदूतला दिलेला स्ट्रेस इंजेक्शन. एक छोटा उपाय, दिवसातल्या 3 चांगल्या गोष्टी लिहा, मेंदू शांत होतो. डॉक्टर शीतलने फक्त एवढंच केलं, झोपेचा वेळ ठरवला, मोबाईल कमी वापरला आणि रात्र मन शांत ठेवायला सुरुवात केली. 2 आठवड्यातच तिचं डोकेदुखी जवळजवळ नाहीशी झाली. कधीकधी आपल्याला औषध नाही, शांत झोपेच हवी असते. म्हणून पुढच्या वेळी डोकेदुखी आली, विचार करा, मी खरंच नीट झोपलो का? झोप सुधारली तर डोकेदुखी नाहीशी होते आणि मनही असतं.